टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस. चला तर मग सुरुवात करूया. आधी आपण कांदा घालूया. एक मध्यम आकाराचा मोठा कांदा घेतला आहे. हा चांगला भाजून घ्यावे. लालसर होईपर्यंत भाजायचा आहे कांदा. तर आता आपण तेल घालणार आहोत. आता आपल्याला फ्राईड राईस बनवायचे म्हटल्यावर ते अंडा तर लागणारच आहे. त्यामुळे अंडा घालून करणार आहे हा फ्राईड राईस. तर इथे कांदा भाजला आहे लालसर. यात एक अंडा घालता फोडून. अंडा घातला आहे तर आपण हे सर्व छानपणे मिक्स करून घ्यायला. अंडा चांगलं भाजून घ्यायचं जेणेकरून वास येणार नाही. जेवढा अंडा आपण चांगलं भाजू तेवढं छान असा आपला फ्राईड राईस तयार होईल. जास्त बारीक करायचं नाही अंड्याला, फक्त हलवत राहायचं. आता घालूया हळद. टोमॅटो घालूया आपण. एक छोटा टोमॅटो बारीक मिक्स करून घ्यायला छान असं. थोडीशी कसुरी मेथी घालूया. आपण गरम मसाला घातला आहे. थोडीशी कसुरी मेथी घालूया. लाल तिखट घाला तुम्हाला जेवढं हवं तेवढं. मिक्स करून घ्यायला छान असं. तर इथे आपण शिल्लक राहिलेला भात घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. इथे मी अगदी थोडंसं मीठ घालत आहे. अगदी थोडंसं घालायचं आहे. छान मिक्स करून घ्यायला. तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही नाही घातला तर चालेल. आणि कसुरी मेथी नसेल तर सुद्धा तुम्ही त्या जागी हिरवी कोथिंबीर घाला ताजी. खूप छान लागते ताजी कोथिंबीर वापरते. नक्कीच तुम्ही ट्राय करा हा फ्राईड राईस आणि मला नक्की सांगा तुमचा फ्राईड राईस कसा झाला ते मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलची अशीच नवीन रेसिपी येतात. छोटे साध्या सिंपल ज्या घरातल्या वस्तू तुम्ही बनवू शकता. तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला साध्या सोप्या आणि सिंपल रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला भेटतील. आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला सर्वात आधी माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तर ही बघा आपली डिश तयार झाली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.